हेडलाइंस प्रायोजक राम बंधू स्पाइस मिक्स, झटपट बनवा, टेस्टी खा। MST CET परीक्षेतही गैरप्रकार झाल्याचा आरोप। 12वी बोर्डाच्या परीक्षेत 45 ते 50% मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना CET परीक्षेत 99 ते 100% CET सेलनं आरोप फेटाळले। परीक्षेच्या घोटाळ्याचे आरोप आयुक्त दिलीप सरदेसाईंनी फेटाळलेत। काही विद्यार्थी बोर्डापेक्षा CETला जास्त प्राधान्य देत आहेत असं CET परीक्षेमध्ये जास्त गुण असल्याचं स्पष्टीकरण। गिरीश महाजनांकडनं आमदार मंगेश चव्हाणांचं तोंड भरून कौतुक। मंगेश चव्हाणांमध्ये उद्याचा नेता बघतोय तर वयाचा विचार करता कुणाच्या तरी चांगल्या हातात पक्षाची धुरा द्यावी लागणार। गिरीश महाजनांच्या विधानाची जोरदार चर्चा। पंतप्रधान नरेंद्र मोदींची पोस्ट हटवल्याच्या मुद्द्यावरनं मेटानं मागितली मोदींची माफी। तांत्रिक अडचणींमुळे पोस्ट डिलीट झाल्याचं स्पष्टीकरण। विद्यार्थी आंदोलनावेळी पाकिस्तान आणि मलेशियातनं अनेक सोशल मीडिया अकाउंट सक्रिय। महाराष्ट्र सायबर सेलकडनं 429 पोस्टवर कारवाई। लोकसभेत सलग दुसऱ्या दिवशी विरोधकांचा गदारोळ। लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित। मंत्रिमंडळ बैठकीनंतर शिवसेनेची महत्त्वाची बैठक। मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेणार असल्याची माहिती। मंत्र्यांना घेतले निर्णय, अंमलबजावणीवर होणार चर्चा। उजनी धरणाच्या पाणीसाठवणीत वाढ। 61,600 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। प्रशासनाकडून सतर्क राहण्याच्या सूचना। पेपरफुटीविरोधात बिहारमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई होणार नाही। बिहार सरकारचा महत्त्वाचा निर्णय, विद्यार्थ्यांवरचे सर्व FIR रद्द केले जातील। आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तान लष्कराकडून अंधाधुंद गोळीबार। मोठ्या संख्येनं जीवितहानी झाल्याचा दावा। ब्रेकनंतर बातमी आहे सांगलीतून। सांगली जिल्ह्यातील मिरज पंचायत समितीचे सभापती पद हे रद्द करण्याचा निर्णय अधिकाऱ्यांवर दबाव टाकून आणि केवळ सत्तेसाठी घेण्यात आल्याचा आरोप आमदार इद्रिस नायकवडी यांनी केलाय। महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर भाजपच्या तक्रारीवरून भाजप सभापती पद हे रद्द करण्यात आले असून आता पुन्हा निवडणूक प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे। या निर्णयावरून जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं। दबाव टाकून अधिकाऱ्यांच्याकडून तसा निर्णय करून घेण्यात आलेला आहे हे स्पष्ट आहे। म्हणजे काय उगत लपवालपी करायची ते स्पष्ट आहे। पण ठीक आहे, आता ते ज्या लोकांनी मिळून ही युती केलेली आणि एकत्र आहेत ते सर्वजण मिळून ह्या संबंधीचं काय असेल नसेल ती उपाययोजना करतील। एसी रिव्हलेच्या डब्यात पूजा करत तेलाचा दिवा आणि अगरबत्ती पेटवल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। चालत्या ट्रेनमध्ये ज्योत पेटवल्यामुळे आग लागण्याचा धोका निर्माण होऊ शकतो। दरम्यान एका सहप्रवाशाने संबंधित प्रवाशाला याबाबत समज दिल्याचंही व्हिडिओत दिसतंय। ट्रेनमध्ये ज्वलनशील पदार्थ वापरण्यास मनाई असतानाही हा प्रकार घडल्याने आता सुरक्षेचे नियम काटेकोरपणे राबवण्याची मागणी जोर धरू लागली आहे। ओ पंडित जी, दादा, ओ दादा, ये क्या कर रहे हो आप? पूजा पाठ हो रही है, दिया लग रहा है इनका। अरे पंडित जी। पाहुयात पुढची बातमी। जंतर मंतरवरील आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे। सुनावणी दरम्यान न्यायालयाने महत्त्वाचे निरीक्षण नोंदवत आंदोलनाच्या काळात सुमारे 250 पोलीस कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यांची देखील निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असल्याचं म्हटलंय। पोलिसांवरील हल्ले आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केले की काही समाजकंटकांनी याचा तपास करून सत्तेसमोर आणणे गरजेचं असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं। तर सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सर्व घटनांची निष्पक्ष, पारदर्शक आणि सर्वंकष अशी चौकशी सुनिश्चित करण्यासाठी विशेष तपास पथक म्हणजेच SIT स्थापन करण्याचा विचार केलाय।
तर असं त्यांनी नमूद केलेलं आहे. न्यायालयात स्पष्ट केलं की या चौकशीचा उद्देश सर्व घटनांमागील सत्य समोर आणणे आणि जबाबदार व्यक्तींची ओळख पटवणे हा असावा. इयत्ता 12वी मध्ये कमी टक्के ज्यांना मिळाले अशा विद्यार्थ्यांना सीईटी मध्ये 100 किंवा 99 नाहीतर मग 98 असे पर्सेंटाइल मिळत आहेत आणि त्यामुळे HMT सीईटी निकालामध्ये गैरप्रकार झालाय असा सध्या आरोप होतोय. आता यामुळे विद्यार्थी आणि पालक सुद्धा यांच्यामध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सीईटी कक्षानं आझाद मैदान पोलीस ठाणं आणि महाराष्ट्र सायबर पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. त्याचबरोबर संबंधित चित्रफितीमध्ये दाव्यांची सखोल चौकशी करून त्यांची सत्य पडताळण्याचीही मागणी केली आहे. सीईटीला चांगले पर्सेंटाईल असतील, सीईटीला जर टॉपर आहे महाराष्ट्रामधून, पूर्ण महाराष्ट्रामधून टॉपर आहे, तर याची संभावना खूप जास्त आहे, मोर दॅन 95 to 99% त्यांना बोर्डमध्ये पण मार्क्स चांगले असतील. याला म्हणतात पॉझिटिव्ह कोरिलेशन. ठीक आहे. तसंच निगेटिव्ह कोरिलेशन पण असतं. जर सीईटीला खूपच कमी पर्सेंटाईल असले तर विद्यार्थी तेवढा सिरियस नसतो, तो बोर्डला पण कमी असतो. याचा डेटा हा बिलकुल मॅच करत नाही. 2024चा बघा, ज्याचा रँक 3 आहे, ज्या विद्यार्थ्याचा रँक 3 आहे आणि ज्याचे पर्सेंटाईल आहे 100 म्हणजे टॉपर आहे. टॉपर महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे, असं समजा तुम्ही हे एखाद्या जिल्ह्याचा टॉपर आहे. तर आता जो जिल्ह्याचा टॉपर आहे, जिल्ह्याचा जो टॉपर आहे त्याला बोर्डमध्ये किती पर्सेंटेज पडतात? 45% पडतात. 45. ही एक केस आहे का? एक केस नाही, अशा अनेक केस आहेत. 15 रँक, 13 नंतर 15, 15चं बघा सीईटी मध्ये टॉप, महाराष्ट्रामधून टॉप, एकदम भारी रिझल्ट, एकदम भारी रिझल्ट, हुशार विद्यार्थी, अगेन 45%. चला 59-58 एक वेळ मी समजू शकतो, ते पण समजायला नाही पाहिजे. 59-58 सुद्धा कमी आहे. बघा, विचार करा, तुम्ही टॉपर्स बद्दल बोलताय, टॉपर्स बद्दल बोलतायत. आर यू गेटिंग इट? हे बघा 50%, 50%, 55%, 56% असे पर्सेंटेज आणि यांचे रँक बघा. हे टॉप 100 वाले विद्यार्थी आहेत. टॉप 100 म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामधून जर तुम्ही पहिले 100 विद्यार्थी काढले तर त्यांनी बोर्डमध्ये अशा गोष्टी केल्या आहेत आणि सीईटी मध्ये त्यांना खूप चांगले मार्क पडले. दिस इज नॉट पॉसिबल ॲट ऑल. सीईटीचा परफॉर्मन्स वेगळा आहे, HSCचा परफॉर्मन्स वेगळा आहे, असं सीईटीला म्हणायचंय, असं सीईटीला म्हणायचंय. मी हा मुद्दा डायरेक्ट खोडून काढतो. चला मान्य करू, आपण मान्य करू की मॅथ्स आणि फिजिक्स आणि केमिस्ट्रीला थोडीफार थिअरी असते, मुलं अभ्यास करत नाही. मॅथ्स तर लॉजिकल असतं ना, सोडवायचं असतं, राईट? त्याला सीईटीला चांगलं मॅथ्स येतं, टॉपर आहे, सीईटीचा टॉपर आहे, पूर्ण महाराष्ट्रामधून टॉपर आहे. इथे मॅथ्सला बघा किती मार्क्स आहे, किती मार्क्स आहे मॅथ्सला? मॅथ्सला किती मार्क्स आहे? 49, 52, 69, 46, 54, 57. म्हणजे जिथं क्वेश्चन सॉल्व्ह करायचे तिथे त्याला अर्ध्यापेक्षा कमी मार्क आहेत. आणि हे विद्यार्थी आपले टॉपर आहेत. हे महाराष्ट्राचं भविष्य घडवणार आहे. ते घडो भविष्य, हे विद्यार्थी मेहनत करतायत ना, त्यांची सीट खाल्ली यांनी. जेई वर्सेस सीईटीचं कंपॅरिझन करू. बोर्डला बाजूला काढू, सध्या बोर्डला बाजूला काढू, परत बोर्ड येईल, सध्या बाजूला काढू. सीईटी ऑब्जेक्टिव्ह एक्झाम, जेई पण ऑब्जेक्टिव्ह एक्झाम. सीईटीला जर चांगला एक्स्ट्राऑर्डिनरी परफॉर्मन्स असेल तर जेईला ऑर्डिनरी तर पाहिजे. अरे येस ऑर नो? कारण की सीईटी आणि जेई आर नॉट टू डिफरंट एक्झाम. सिलेबस ऑलमोस्ट सेम आहे. सीईटीला 12वीच असतंय, मान्य, पण एवढ्या पण डिफरंट नाही. आता इकडे बघा, हा जो फायनल मेरिट नंबर 12 आहे, या वर्षीचा रिझल्ट आहे, 12चा मेरिट नंबर आहे. जेईचे पर्सेंटाईल किती? 63 पर्सेंटाईल. सीईटी किती? 100, टॉपर. चला जाऊ द्या, झालं असेल बाबा, जेई लक्ष नाही दिलं, झालं असेल. इकडे बघा, हा रँक बघा, 26 रँक बघा, 24 बघा, 47 बघा, 38 बघा. पहिल्या 100 मधले विद्यार्थी इथे. पहिले 100 म्हणजे सीओईपी व्हीजेटीआय कॉम्प्युटर. डायरेक्ट तुम्ही जे पॅकेज बघता सीओईपी व्हीजेटीआयचे, ते तुमचे जे स्वप्न आहेत की त्या भरोश्यावर तुम्हाला कॉलेज मिळणार आहे, हे ते विद्यार्थी आहेत. ज्यांना जेईला किती पर्सेंटाईल आहे? 28, 25, 38 आणि सीईटीला किती आहे? डायरेक्ट 100. महाराष्ट्र हे कधी काळी शिक्षणाच्या बाबतीमध्ये देशातलं एक सर्वोच्च राज्य होतं, प्रतिष्ठित राज्य होतं. आज महाराष्ट्राचा नंबर सगळ्यात खाली गेला आहे आणि त्याला जबाबदार देवेंद्र फडणवीस आहे. TETचा पेपर जो फुटला आहे
नाही तर CET-बद्दल सुद्धा आम्हाला कळते की त्याच्यामध्ये सुद्धा गोंधळ झालेला आहे आणि असे गोंधळ जर या कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये तिथं होत असतील तर हे दुर्दैवी आहे. त्यामुळे नक्कीच सरकारला ही जबाबदारी घ्यावी लागेल आणि जो कोणी व्यक्ती त्या विभागाचा प्रमुख आहे त्यांनी ही जबाबदारी घेऊन इन्व्हेस्टिगेशन होऊस तरी बाजूला राहावं लागेल असं मला वाटतं.